बदलापूर पश्चिम वालवलीची जी काही उतरण आहे त्याच ठिकाणी सध्या आपण आहोत आता. आणि हा जीवघेणा प्रवास जो आहे तो आपण या ठिकाणी बघत आहोत. काल रात्रीपासून या ठिकाणी एक वाहन जे आहे ते बंद पडलेलं आहे आणि आपण बघितलं त्या वाहनामध्ये जे आहे लोखंडी रॉड आहेत आणि ते संपूर्ण या रस्त्यावर पडलेले होते. खूप हेवी आहे आणि आता त्या वाहनाला जे आहे अखेर या ठिकाणावरून हटवण्यात येत आहे. मात्र हा जो प्रवास आहे अतिशय भयंकर होतोय. कालपासून हे वाहन या ठिकाणी अडकलं होतं. वरती आपण बघतोय की वरती ते चढू शकत नाहीये, म्हणून आता पुन्हा खाली जे आहे या उतरणवरून घेऊन जाण्यात येत आहे आणि परिपूर्ण काळजी घेतली जाते की काही या ठिकाणी अपघात वगैरे होऊ नये असा. परंतु खरोखर हा जो मार्ग आहे थोडासा मोठा करण्यात यायला पाहिजे किंवा हे जे काही जड वाहन आहेत त्यांच्यासाठी तरी काहीतरी या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे. आपण बघतो की खूप हेवी सामान आहे मध्ये आणि तो वरती चढत नाहीये आता, त्यामुळे ते पुन्हा उतरणवरून खाली घेऊन जात आहेत. कारण कालपासून हा रस्ता जो आहे एका साईडचा बंद झालेला आहे. काल रात्रीपासून आपण बघतोय, पण आता अखेर या ठिकाणावरून हे जे काही वाहन आहे ते घेऊन जात आहेत खाली उतरणला. पण खूप भयंकर हा प्रकार आहे, कारण थोडा जरी तोल याच्यामध्ये गेला तर खाली अनेक वाहनं उभी आहेत आपण बघतोय. तर अपघात होण्याची दाट शक्यता जी आहे ती आहे आणि तारेवरची कसरत आपण याला बोलू शकतो की एवढा भयंकर प्रकार जो आहे सुरू असतो. आणि हे आताच नाहीये, नेहमी ज्या वेळेला कधी असे जड वाहनं या ठिकाणी अडकतात त्यावेळेला अशीच कसरत करत एकतर ते वाहनं वरती चढत नाहीत, त्यामुळे त्यांना पुन्हा खाली न्यावं लागतं आणि खाली त्यांना नेत असताना खूप काही अडचणींना सामोरे जावं लागते. बघा उतरण आहे, कारण ब्रेक नाही दाबला, काही झालं नाही तर अचानकपणे अपघात जो आहे तो होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेतली जाते, परंतु या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आता ही जी काही वाहन आहे ना कालपासून अडकलं होतं आणि अखेर ते आता सुरक्षितरित्या खाली घेऊन जाण्यात येत आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे लोखंडी रॉड आहे. जर हा रस्ता थोडा मोठा झाला तर सोयीस्कर जे आहे ते होईल असं सांगितले जातंय. थोडा रस्ता जर हा मोठा असता तर हे असले प्रकार जे आहे ते होणार नाही असं सांगितले जात आहे. परंतु पुन्हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे की या ठिकाणावरून एवढ्या जड वाहनांना प्रवेश कसा बरा दिला जातो. किती गृहसंकुल आहे तिथे आजूबाजूला आपण बघतोय. त्या साईडला सुद्धा उतरणवरती खूप रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या लागलेल्या आहेत जाण्यासाठी. कारण हा एकच असा मार्ग आहे जो सोयीस्कर आहे, डायरेक्ट कल्याण साईडला कनेक्ट होतो हायवेला. वालवली बारवी डॅमचा रस्ता आहे, मध्ये फुल रॉड जे आहेत या गाडीमध्ये भरलेले आहेत. इकडे सुद्धा आपण बघतोय की पूर्ण ही गाडी बघा रिव्हर्स जाते. रिव्हर्स म्हणजे मागे एक गाडी आहे तरी सुद्धा आपण अचानक आता ते रॉड आपण बघतोय की कशा पद्धतीने डायरेक्ट खाली पडतायत. अतिशय भयंकर अशी ही उतरण जी आहे ती आता होत चाललेली आहे. या संदर्भात प्रशासनाने कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. आता कमीत कमी हे बघा याच्यावरती हे आणि हे एवढी जड आहे म्हणजे याच्यामध्ये हे बघा आपण बघतो की हे रॉड आहे त्याच्यामध्ये लोखंडी रॉडनी भरलेले आहे. आता थोडा जरी तोल गेला तर हे पूर्णचं पूर्ण जे काही ट्रक आहे पूर्णचा पूर्ण ज्या लोखंडी रॉडनी भरलेला तो डायरेक्ट रिव्हर्स जाईल पूर्ण आणि अपघात होऊ शकतो. तिचा तोल कुठेही जाईल. हा जीवघेणा प्रवास या ठिकाणावरून नेहमी होत असतो. बदलापूर पश्चिम वालवलीची जी काही उतरण आहे त्याच ठिकाणी आपण सध्या आहोत आता. अनेक नागरिकांनी आम्हाला कालपासून सांगितलं की इथे असं असं सुरू आहे, तर तुम्ही कृपा करून इथे या आणि हे प्रकार दाखवा असं. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जड वाहनांना काहीतरी लिमिट या ठिकाणावरून निश्चित करून द्यायला पाहिजे. किती जड वाहन या चढणवरून चढू शकतं ते सुद्धा ठरवलं गेलं पाहिजे आणि त्यानंतरच त्यांना इथून परवानगी दिली पाहिजे. कारण नंतर असे प्रयत्न करणे कितपत योग्य आहे. आणि याच दरम्यान जर एखाद्याचा अपघात झाला, काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार. हे बघा ती गाडी
बघा, ते मध्ये कोणीच नाही आहेत, ते रॉड आहेत ना मधले, त्याचे खाली पडतायत अक्षरशः, कारण फुल भरलेली आहे ती ट्रक. हे बघा, हे लोखंडी रॉड जे आहेत ना, ते जर एखाद्याच्या डोक्यात पडला, काही झालं तर कोण जबाबदार घेणार ह्या सगळ्या गोष्टींची. आणि अखेर आता परत थोड्या वेळाने हे चढवण्यासाठी प्रयत्न करणार का. ती गाडी सुद्धा क्रॉस जाते, गाडी सुद्धा सरळ जात नाहीये, कारण हेवी एवढं आहे, खूप हेवी वजन आहे. मागे सुद्धा आपण बघितलं होतं, ब्रेक लागला नव्हता एका ट्रकचा, असं सांगण्यात आलं होतं. तर त्यानंतर त्या ट्रक चालकाने किती जणांना या ठिकाणावरून धडक दिली होती, काही जणांचा मृत्यू देखील झाला होता. एक व्यक्ती मृत्यूशी झुंज लढत होता. 2 तास ट्रकच्या खाली त्यांची गाडी जी आहे ती अडकली होती. आणि हे प्रकार परत होत आहेत. अशा जड वाहनांवरती काही टाईप सुनिश्चित का करून दिला जात नाही. इथे वरती एक शाळा देखील आहे, वरती सुद्धा एक शाळा आहे, खाली देखील प्री स्कूल आहेत, गृहसंकुल आहे, वस्ती आहे. मग या अशा प्रकारचं जर कधी इथे कामं चालू असतील, आता ह्या लोकांनी तिकडे रस्ता बंद केलाय, कारण त्यांचं म्हणणं आहे की काही पण अपघात होऊ शकतो. पण जे काही जड वाहनं आहेत त्यांच्यासाठी टाइम सुनिश्चित केला पाहिजे, आणि किती जड वाहन या चढणवरून चढू शकतं त्याची कॅपॅसिटी सुद्धा इथे लावली पाहिजे, आणि त्यानंतरच वाहनांना या ठिकाणावरून प्रवेश जो आहे तो दिला गेला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला. आपण बघतो यांची तारेवरची कसरत बघा, त्या गाडीला काढण्यासाठी चालली आहे सर्व. आणि या दरम्यान हे बघा, गाडीचा तोल गेला, काय झालं तर करायचं काय. अर्ध्या तासांपासून काही नागरिक जे आहेत ते तिकडे वाहन चालक अडकलेले आहेत, फुल भरलेले आहेत. दोघी पण भरलेले आहेत. या ट्रक हे बघा, जी वाहून घेऊन जाते ती पण भरलेली आहे पूर्ण, आणि ही इकडची जी दिसते ही पण भरलेली आहे. काय चाललं काय बदलापूरमध्ये, नागरिकांच्या जीवाशी सर्रास खेळ सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला, हा प्रकार योग्य आहे का, आम्हाला जरा कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, इकडे सगळ्या वाहनांच्या लाईन लागल्या आहेत. आता सर्व वाहनांच्या लाईन जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. बदलापूर पश्चिम वालवलीची जी काही उतरण आहे, चढण आहे, त्याच ठिकाणी आपण सध्या आहोत. त्या ठिकाणावरून हा जो काही रॉड, लोखंडी रॉड आहेत मध्ये पूर्ण, ते भरलेला ट्रक कालपासून इथे बंद पडलाय, आणि अखेर त्याला आता घेऊन जाण्यात येते. परंतु तो ट्रक नेत असताना जी काही कसरत सुरू आहे ती आपण बघतोय, आणि या दरम्यान जर काही अपघात झाला, काही झालं तर याला जबाबदार राहणार कोण. पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करूया की जे काही जड वाहन आहे ते जर या ठिकाणावरून वरती जात असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी कॅपॅसिटी निश्चित करा, की या चढणवरून किती कॅपॅसिटीचा माल जो आहे तो जाऊ शकतो. कधी कधी असं देखील होतं की फुल जे काही आपले मोठे मोठे सिलेंडर्स असतात ते भरलेल्या गाड्या देखील इथून जातात. कधी जर त्या गाड्या बंद पडल्या, काही अपघात झाला तर याला जबाबदार राहणार कोण. पुढे वरती शाळा देखील आहे, आणि हे असे प्रकार जर होत असतील तर कित्येक वेळ शाळेच्या बस असू द्या, व्हॅन असू द्या, रिक्षा असू द्या, त्या देखील अडकून राहतात. आता बघतोय आपण की किती लाईन जी आहे ती लागलेली आहे, आणि कालपासून खरं तर ही जी जड सामानांनी भरलेली जी काही ट्रक आहे ती याच ठिकाणी फसून होती, आणि आता परत ती खाली पण जात नाही आणि वरती पण नाही, मध्येच अडकलेली आहे. म्हणजे आता जोपर्यंत ती निघत नाही. हो, आणि हे जे आहेत ना, हे कर्मचारी आहेत का कोण आहेत, हे लोक हे एवढे अरेरावी करतात ना, जसं काही बाकीचे त्यांच्यासाठीच बसले तिथे. हे बघा, या सगळ्यांना अरेरावी करून थांबवून ठेवलं इकडे. भयंकर प्रकार आहे. नागरिकांना जायला रस्ता नाहीये, त्यामुळे ते प्रयत्न करतायत होईल तसं जाण्याचा. पण जर एखादा रॉड डोक्यात पडला, काही झालं, अपघात झाला तर खूप भयंकर प्रकार आहे. याची दखल खरंच लवकरात लवकर जी आहे ती घेतली गेली पाहिजे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला. आपण अजूनही बघतोय
पुन्हा ते अडकलेलं आहे. ती जी ट्रक आहे ती परत अडकलेली आहे. याच ठिकाणावरून या ठिकाणावरून काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं, एक ट्रक जो आहे, ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि त्यानंतर धडक जी आहे ती ट्रकने 2 ते 3 वाहनांना दिली. त्या दरम्यान 2 जणांचा मृत्यू देखील झाला आणि काही जण जखमी देखील झाले. आता पुन्हा तोच प्रकार घडण्याचं प्रशासन वाट बघतं आहे का? ही आजची परिस्थिती नसून इथे नेहमी हीच परिस्थिती असते. दर 2 दिवसाला इथे एखादं जड वाहन अडकतं आणि त्यानंतर ही यांची अशीच कसरत चालू असते. तरी सुद्धा काही टाइम जो आहे तो निश्चित केला जात नाही जड वाहनांचा, काही नाही. तर दोन्ही ज्या ट्रक आहेत त्या दोन्ही ट्रकमध्ये जड रॉड भरलेले आहेत लोखंडी. बघा हे इथे पडला हा रॉड, बघा किती हेवी असेल. आता ती ट्रक एक गेली पुढे, एक मध्येच अडकली. सर्व बंद झालंय, रस्ताच बंद झालाय. कोणी येऊ नका या साईडनी येणार असाल तर, म्हणजे तुम्हाला पण अडकून राहावं लागेल. जाण्यासाठी पण हा रस्ता पूर्ण ब्लॉक झालाय. आता वरती पण नाही जाऊ शकत, खाली पण नाही जाऊ शकत असं झालंय. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. यांची कसरत ही अशीच चालू राहील, परंतु प्रशासन या संदर्भात जागे होईल की नाही ते बघणं गरजेचं आहे.